मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे। मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे। मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक झाली आहे, त्यामुळे आशिष शेलारांच्या जागी आता नवा अध्यक्ष कोण याचीच उत्सुकता आहे। मुंबईच्या पाणीबाणीवर अखेर तोडगा निघाला आहे। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघालेला आहे। बैठकीनंतर टँकर संघटनेनं संप मागे घेतल्याचं जाहीर केलं। भांडूपमधील कुख्यात गुंडानं केलेला गुन्ह्याची कलम लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केला। झिया अन्सारी असं या गुंडाचं नाव आहे। त्याचा वाढदिवस असल्यानं त्यानं अनोखा केक कापून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। पुढील गुन्हा आता काय करणार यासाठी प्रश्नार्थक चिन्ह टाकलं। याची नोंद आता पोलिसांनी घेतलेली। आता काय कडक कारवाई होते ते बघणं महत्त्वाचं आहे। अभिनेता सलमान खानला पुण्याला धमकी मिळालेली आहे। घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सलमानची कार देखील बॉम्बनं उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून सलमान खान हा बिश्नोई गँगच्या रडारवर आहे, त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी देखील आता वाढ करण्यात आलेली आहे आणि पोलीस सतर्क झालेले आहेत। राज्य सरकारच्या आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत 34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 3 महिन्यापासूनचं वेतन रखडलंय। त्यामुळे तत्काळ वेतन न दिल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिलाय। परिणामी राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे।